Hello friends, I am Khotsare sir from Guruvarya Dadoji Konddev Sainik School Tasgaon. Today we are going to see sixth poem Money from our section second poetry class 12 subject English. So let's see sixth poem Money. First of all we will see poet William H. Davis. So William H. Davis. ही वॉज ए वेल्श पोएट अँड रायटर. तर हे एक वेल्श कवी आणि लेखक होते. ही स्पेंट अ सिग्निफिकंट पार्ट ऑफ हिज लाईफ ॲज अ ट्रॅम्प ऑर होबो इन द युनायटेड किंगडम अँड द युनायटेड स्टेट्स. त्यांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण भाग हे युनायटेड किंगडम आणि अमेरिकेमध्ये त्यांनी घालवलेला आहे. ही बिकेम अ पेडलर अँड अ स्ट्रीट सिंगर इन इंग्लंड. ते काही काळ इंग्लंडमध्ये फेरीवाला आणि रस्त्यावरील गायक म्हणून देखील काम केलेलं आहे. आफ्टर सेव्हरल इयर्स ऑफ ए वॉन्डरिंग लाईफ ही पब्लिश्ड हिज फर्स्ट व्हॉल्यूम द सोल्स डिस्ट्रॉयर अँड अदर पोएम्स. कित्येक वर्षांच्या भटक्या आयुष्यानंतर त्यांनी त्यांचा पहिला खंड द सोल्स डिस्ट्रॉयर अँड अदर पोएम्स प्रकाशित केला. विल्यम एच. डेव्हिस. The poem tells us about the rich man who wants to be a poor man to find the real happiness. या कवितेमध्ये आपल्याला त्या श्रीमंत माणसाबद्दल सांगता येते ज्याला खरा आनंद मिळवण्यासाठी गरीब माणूस होण्याची इच्छा आहे. It is when we do not have money or have lost our money we realize how important the money is. जेव्हा आपल्याकडे पैसे नसतात किंवा आपण आपला पैसा गमावतो तेव्हा आपल्याला हे लक्षात येते की पैसे किती महत्त्वाचे आहेत. ॲट द एंड द पोएट सेज दॅट नाऊ ही डझंट हॅव मनी ही हॅज ट्रू फ्रेंड्स दो दे मे बी फ्यू. शेवटी कवी म्हणतो की आता त्याच्याकडे पैसे नाहीत त्यामुळे मित्र कमी आहेत पण ते खरे आहेत. नाऊ लेट्स सी द पोएम मनी. When I had money oh. तर बघा, जेव्हा माझ्याकडे पैसाच पैसा होता. I knew no joy till I went poor. तेव्हा मला आनंद माहीत नव्हता म्हणजे मी समाधानी नव्हतो. जेव्हा मी गरीब झालो तेव्हा खरं समाधान मला समजले. For many a false man as a friend कम नॉकिंग ऑल डे ॲट माय डोअर. जेव्हा मी श्रीमंत होतो अनेक जण माझे मित्र होते. ते मदत मागण्यासाठी नेहमी माझा दरवाजा ठोठावायचे, माझ्याकडे यायचे. देन फेल्ट आय लाईक अ चाइल्ड दॅट होल्ड्स. जेव्हा मी श्रीमंत होतो तेव्हा हातामध्ये अ ट्रम्पेट दॅट ही मस्ट नॉट ब्लो. बघा, जेव्हा मी श्रीमंत होतो तेव्हा हातात तुतारी असणाऱ्या लहान मुलाप्रमाणे मला वाटायचे, पण ती तुतारी वाजवण्याची मला परवानगी नसायची, म्हणजेच कवीला स्वातंत्र्य नसायचे. बिकॉज अ मॅन इज डेड आय डेअर्ड नॉट स्पीक टू लेट दिस फॉल्स वर्ड नो. त्यांच्याकडे असणारा खोटेपणा जगाला समजावा यासाठी बोलण्याचे धाडस कवीकडे नव्हते. म्हणजेच कवी स्वतःला व्यक्त करू शकत नव्हता कारण काहीतरी दुःख घडवायचंच. मच हॅव आय थॉट ऑफ लाईफ अँड सीन. कवी म्हणतो, मी जीवनाविषयी खूप विचार केला आहे आणि मी पाहिलंय. हाऊ पुअर मॅन्स हार्ट्स आर एव्हर लाईट. गरीब माणसे खूप आनंदी असतात. अँड हाऊ देअर वाईव्स डू हम लाईक बीज अबाउट देअर वर्क फ्रॉम मॉर्न टिल नाईट. मी पाहिलंय सकाळपासून संध्याकाळपर्यंत गरीब माणसांच्या बायका अगदी मधमाशीप्रमाणे आनंदाने गुणगुणत काम करत असतात. सो व्हेन आय हिअर दीज पुअर वन्स लाफ. जेव्हा मी गरीब माणसे आनंदाने हसताना पाहतो. अँड सी द रिच वन्स कोल्डली फ्रॉन. तेव्हा श्रीमंत माणसे खूप अस्वस्थ किंवा चिडलेली दिसतात. पुअर मेन थिंक आय नीड नॉट गो अप.
म्हणजेच गरीब समाधानी तर सो मच ॲज रिच मेन शूड कम डाऊन. तर बघा, गरीब समाधानी तर श्रीमंत असमाधानी दिसतात. त्यामुळे मला वाटते की गरिबांना श्रीमंत होण्याची गरज नसते, पण अनेक श्रीमंत माणसे मनाने नक्कीच गरीब असतात. त्यांना श्रीमंती वाढावी असे वाटते. When I had money, oh, my many friends proved all untrue. शेवटी कवी म्हणतो, जेव्हा माझ्याकडे खूप खूप पैसा होता तेव्हा माझे अनेक मित्र खोटारडे आहेत हे सिद्ध झाले. बट नाऊ आय हॅव नो मनी ओ. परंतु आता माझ्याकडे पैसे नाहीत. माय फ्रेंड्स आर रियल दो व्हेरी फ्यू. आता माझ्याकडे पैसे नाहीत, त्यामुळे जरी माझ्याकडे मित्र कमी असले तरी ते खरे म्हणजे विश्वासू आहेत. So here ends the poem. Now let's see the appreciation of the poem. First point about the poem or poet and the title. William H. Davies was a Welsh poet and writer. He became a peddler and street singer in England. The poem tells us about the rich man who wants to be a poor man to find the real happiness. It is when we do not have money or have lost our money we realize how important the money is. At the end, the poet says that how now he doesn't have money, he has true friends though they may be few. The title Money gives us the clue that the poem may show the importance of money and its effect in the life of a person. Second point, the theme. When we do not have money or have lost our money, we realize how important the money is. Poverty decreases the number of friends, but it gives us real friends. Poverty shows the selfish friends who leave us due to our poverty. So the poor men's hearts are happy and true. Language and poetic devices. Few sentences become complicated as the poet does not use the correct word order. The use of inversion is used to maintain rhyme. राईम स्कीम मेंटेन करण्यासाठी इन्व्हर्जन म्हणजे वाक्यातील जी शब्द आहेत त्यांचा क्रम बदललेला आहे. The words are simple but the meaning of some words needs to refer to the context. The poem has the rhyme scheme ABAB. The major figures of speech used in the poem include inversion, simile, repetition, onomatopoeia, antithesis, etc. Fourth point, special features. The poem Money has 5 stanzas having 4 lines in each stanza. Second and third line of each stanza has rhyming words. The sentence structure many times does not follow the rules. Strange sentence with ambiguous words is the specialty of this poem. Message, value and morals. The message of the poem is, though money is important in our life, it does not give the real friends. To know the harsh reality, one has to experience the poverty. Money gives us many friends, but they decrease if we don't have the money. Poor persons have to face hard life. And last opinion. The poem Money gives us the way to find out the real friendship. If we lose money, we get the real picture of our friends. We realize that only true friends are with us.
Due to this, I can say that the poem is very good. The moral lesson of the poem appeals to me a lot. So in this way we have finished this poem. In this poem we have seen विल्यम एच डेव्हिस कवीची माहिती पाहिली आपण. मनी ही पोएम बघितली आणि ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम इतका पार्ट बघितलेला आहे. इन दिस वे वी हॅव फिनिश्ड दिस पोएम. थँक्यू.